भारताने जम्मूजवळील पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लॉन्च पॅड केले उद्ध्वस्त। पाकिस्तानच्या 4 एअरबेसवरही केला हल्ला। पाकिस्तानात 3 ठिकाणी भीषण स्फोट। रावळपिंडी, रफिकी आणि मुरीद एअरबेसवर स्फोट झाल्याचं समोर। स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट। पाकच्या हल्ल्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर। पीओकेतील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारताचे ड्रोन हल्ले। सियालकोट आणि जलालमध्ये भारताकडून प्रतिहल्ला। पाकिस्तानचा भारतातल्या 26 ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न। मात्र पाकिस्तानचे ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले। पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारताने पाडले। पाकिस्तानचा भारतातील अनेक भागात हल्ल्याचा प्रयत्न केल्याने काही ठिकाणी ब्लॅकआउट। बाडमेर, अखनूर, जालंधर आणि अंबालामध्ये ब्लॅकआउट। IMFने $1 अब्ज कर्जाला मंजुरी दिल्याचा पाकिस्तानचा दावा। पाकिस्तानचे पंतप्रधान कार्यालयाकडून दावा। विस्तारित निधी सुविधेअंतर्गत कर्जाला मंजुरी दिल्याची माहिती। भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि ड्रोन हल्ल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम लटपटला। छोटा शकील, मुन्ना, झिंगडाची ही पळापळ। दाऊदला पाकने सुरक्षित ठिकाणी हलवलं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बोलावली महत्त्वाची बैठक। तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत CDS सुद्धा उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदींची सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांसोबत 1 तास खलबतं। पंतप्रधान मोदी, अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्यात ही अर्धा तास स्वतंत्र बैठक। भारत पाकिस्तान मधला तणाव कमी करा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन। दोन्ही देशांना शांतता राखण्याचा सल्ला। देशातील 32 विमानतळं 15 मे पर्यंत तात्पुरती बंद। नागरी विमान उड्डाणांसाठी 15 मे पर्यंत तात्पुरती बंद। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला। अनेक शहरांमध्ये पाकिस्तानी सैन्य दलांना केलं लक्ष्य। तुर्बत, पंजौर आणि क्वेटा शहरांमध्ये BLAचा जोरदार हल्ला।